निर्गम 33:17 हे वचन आपण पुन्हा वाचूया. एक्सोडस 33 and 17. परमेश्वर मोशेला म्हणाला, हे जे तू सांगितले आहे तेही मी करेन, कारण माझी कृपादृष्टी तुझ्यावर झाली आहे आणि मी तुला व्यक्तिशा नावाने ओळखतो. परमेश्वर मोशे सोबत संभाषण करत आहे. परमेश्वरासमोर परमेश्वराचा दास, त्याचा सेवक, त्याचा निवडलेला त्याचा दास प्रभूच्या समोर उभा आहे. अशा एक बिकट परिस्थितीमध्ये, एक कठीण परिस्थितीमध्ये, आणि तो प्रभू समोर याचना प्रार्थना करत आहे. आणि आम्ही पाहतो माझे प्यानो, अशा परिस्थितीमध्ये परमेश्वराला मोशे काही गोष्टीची मागणी करतो. परमेश्वराला मोशे म्हणतो आहे, प्रभू हे तू केल्याशिवाय मी तुला सोडणार नाही, मी तुला टाक. आणि माझी इथं म्हटलं आहे, देवाने त्याला उत्तर दिलं. परमेश्वर मोशेला म्हणाला, हे जे तू सांगितले आहे, पण असं म्हटलं आहे, द व्हेरी थिंग यू हॅव आस्क्ड मी. जी गोष्ट तू मला मागितली आहे, जी गोष्ट तू मला सांगितली आहे, ती मी करीनच करीन. हे जे तू सांगितले आहे तेही मी करीन. शब्द पहा, अ व्हेरी थिंग, तेही. मी तुमच्यासाठी खूप काही केलेलं आहे. हो माझ्या जीवा, आम्ही प्रभूच्या विश्वासामध्ये आलेलो आहोत. आम्ही प्रभू सोबत चालवत आहोत. आम्ही प्रभूची आराधना भक्ती करत आहोत. आमचं जीवन प्रभूमध्ये जगत आहोत. माझ्या प्रियानो, आम्हाला ठाऊक आहे की परमेश्वराने आम्हासाठी खूप काही केलेलं आहे. काही गोष्टी अशा आहेत ज्या आम्ही प्रभूला मागितल्या, त्या प्रभूने दिल्या. काही गोष्टी अशा आहेत ज्या आम्ही मागितल्या नाही, तरी प्रभू त्या दिल्या. आणि तो करतच राहिला आणि करत झाला. तरी देखील एक उत्तर या ठिकाणी आहे, परमेश्वराने इस्रायलासाठी, मोशेसाठी, आपल्या लोकांसाठी खूप मोठ्या गोष्टी केल्या, चमत्कार केले, महान काम केलं, वचन दिले. पण आज प्रभू त्याला म्हणतो की हे जे सांगितले आहे तेही मी करेन. मोशेने प्रभूला काय सांगितलं की प्रभूने मस्साठी, प्रभूने माझ्या लोकांसाठी करावं. हो माझ्या प्रियानो, आज आपण प्रभूच्या मंदिरात आहोत. आपण प्रभूच्या कृपेच्या सिंहासनासमोर आहोत आणि प्रभू संगती आम्ही संभाषण करत आहोत. आम्ही प्रभू संगती बोलत आहोत. आम्ही प्रभूला प्रार्थना करत आहोत. प्रभूला सांगत आहोत की प्रभू माझी परिस्थिती ही आहे, माझी समस्या ही आहे, माझ्या कुटुंबाची समस्या ही आहे, माझ्या लोकांची समस्या ही आहे, मला हे पाहिजे आहे, मला ते पाहिजे आहे. आणि प्रभू म्हणतो की मी तुला दिलेलं आहे. पण तो म्हणतो त्यासोबतच जे काही तू मला सांगत आहे तेही मी तुझ्यासाठी करण्यासाठी तयार आहे. 3 महिने झाले तांबडा समुद्र पार केल्यानंतर, आणि मग परमेश्वराने त्यांना सिनाय पर्वताच्या पायथ्याशी आणलं. त्या लोकांनी त्या ठिकाणी तळ दिला. लोक आनंदामध्ये होतं. प्रभूने त्यांना पाणी पुरवलं, प्रभूने त्यांना मन्ना दिला, प्रभूने त्यांची काळजी घेतली आणि सगळे लोक आनंदामध्ये आहेत, भरपूर खात पित आहेत. आणि प्रभूने त्यांना पुष्कळ ठिकाणी विजय दिला, लढाईमध्ये विजय दिला. आम्ही ते पाहतो आहोत. आणि प्रभू त्यांच्यासाठी जे पाहिजे ते करतच आहे. आणि मग देवाला असं वाटलं की माझ्या लोकांसाठी काही नियम द्यावेत, माझ्या लोकांना जगण्यासाठी काही घटना द्याव्यात की माझ्या लोकांनी कसं जगावं, कसं वागावं, कसं जगावं, चालावं. आणि आम्ही पाहतो की मग देव मोशेला म्हणाला, तू आपल्या लोकांना शुद्ध आणि पवित्र कर आणि त्यांना सांग की परमेश्वराने मला सिनाय पर्वत बोललेला आहे, कारण मी तुमच्यामध्ये उतरणार आहे. त्या अग्नीच्या द्वारे, त्या मेघाच्या द्वारे त्या सिनाय पर्वत उतरणार आहे. आणि त्याने आज्ञा केली की जेव्हा मी त्या ठिकाणी उतरेल, तू आपले 70 माणसं जवळ घे, सोबत घे. त्यांना काही अंतरापर्यंत घेऊन ये आणि या पर्वताच्या अवतीभोवती लोकांनी उभं राहावं. कोणीही पाप करू नये, कोणी अशुद्ध राहू नये आणि कोणी त्या पर्वताला शिवू नये. त्याने आज्ञा केली की कोणताही पक्षी त्या पर्वतावर सोडू नये चरण्यासाठी. जो कोणी त्या ठिकाणी येईल त्याला स्पर्श करेल तो अग्नीने भस्म होऊन जाईल. आणि परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे मोशेने तसंच केलं.
तो सिनाय पर्वतावर गेला आणि परमेश्वर तो त्या सिनाय पर्वतावर उतरलेला आहे. नवे परमेश्वर तो त्यांच्या लोकांच्या मध्ये उतरलेला आहे, त्यांच्यावर दया करण्यासाठी आणि कृपा करण्यासाठी. माझ्या प्रियानो, 41 दिवस, 2 दिवस, 3 दिवस होत गेलेले आहे आणि आम्ही पाहतो वचन सांगते आहे की परमेश्वर देवच्या सभागीतेमध्ये मोशे असताना त्यांनी उत्पत्तीपासून तर जवळपास अनुवाद पर्यंत देवाची वचनं तो लिहित गेला. म्हणून असं म्हटलं आहे की मोशेने ही 5 नियमशास्त्राची वचनं लिहिलेली आहेत. आणि सगळे लिहित असताना परमेश्वराने त्याच्या हातामध्ये 2 पाट्या दिल्या, विशेष पाट्या दिल्या आणि त्यावर त्यांनी काय केलं, 10 आज्ञा दिल्या. त्या आज्ञा यासाठी दिल्या की जर तुम्ही त्या आज्ञा पाळाल, त्या आज्ञेप्रमाणे चालाल तरच तुम्ही जगाल, तुमचं कल्याण होईल, देव तुम्हाला आशीर्वाद देईल. माझ्या प्रियानो, भयंकर स्थिती आहे त्या ठिकाणी. आणि मग आम्ही पाहतो की तो परमेश्वर देव मोशेच्या हाती पाट्या देत आहे. पण आम्ही पाहतो की जेव्हा प्रभूने खाली पाहिलं आहे, प्रभूला वाचलं आहे की देवाचे लोक निवडलेले लोक, देवाने ज्यांना पाचारण केलं, सर्व काही पुरवलं, त्या ठिकाणी नाचत आहे, वागत आहे, गात आहे आणि काय काय करत आहे. तो म्हणतो, अरे मोशे पहा तुझे लोक काय करत आहे, काय करत आहे खाली, तू माझ्यासोबत आहे आणि इथं खाली लोक काय करत आहे. मला त्या ठिकाणी सोन्याचं वास्तू दिसत आहे आणि हे लोक तुझ्या हाती ती आज्ञा पडण्याआधीच. पहा निर्गम 20 मध्ये काय म्हटलं आहे, दुसरं वचन, ज्याने तुला मिसळून दर्शकून आणि तो मी प्रश्न देव आहे, माझ्या खेरीस तुला दुसरे देव नसावेत, आपल्यासाठी कोरी मोठी करू नको. आणि या ठिकाणी मोशे आला नाही म्हणून या लोकांनी अरुणाला पकडलेलं आहे. आता आमचं काय होईल, त्या अरुणाने आणलं, आता मला पुढे कोण जाईल, मग आता काय करावं, आमच्या समोर देव नाही. ते सगळे विसरून गेले की प्रभूने काय केलं. आणि मग तो म्हणाले, त्याला दगडपार करायला आले आणि कुरकुर लागले. आई मुशी घाऊन गेलं, तो मला असं करा, जे काही तुमच्याकडे सोनं राहणार असेल मला द्या. आणि असं म्हटलंय की त्याने ते सोनं त्यांनी त्याच्यात टाकलं आणि त्यातून वासरू निघालं आणि ते वासरूची पूजा करत आहे. इतकं मोठं पाप की ते पाप मोशेला सहन झालं नाही. उतरत असताना त्यांनी ते पाट्या, दगडी पाट्या खाली फेकून दिल्या, सुरा झाला. ही स्थिती त्या ठिकाणी. कधी कधी आम्ही पण जगत असताना हे विसरून जातो की प्रभूने माझ्या जीवनामध्ये, माझ्या कुटुंबाच्या जीवनामध्ये किती किती महत्त्व कृत्य केलेले आहे. आणि जेव्हा खूप चांगलं असते ना तर कोणाला काही वाटत नाही, पण वाईट स्थिती येते, परिस्थिती येते, मग आम्ही विचार करतो आणि मग आमचा विश्वास दळपून जातो आणि मग आम्ही आमच्यासाठी या स्थितीमधून त्या स्थितीतून वेगळे तो शोधण्याचा प्रयत्न करतो. आम्ही इकडे जातो, तिकडे जातो. आणि इथं म्हटलं आहे, यांनी तर आपल्यासाठी मूर्ती तयार केली, वासरू तयार केलं. आणि मग देव त्याला म्हणाला, मोशे आता मी निर्णय घेतलेला आहे, हे लोक सुधारणार नाही, हे लोक कठीण मनाचे आहेत, हे लोक ताठ मनाचे आहेत, मी त्यांना त्यापुढे नेणार नाही, त्या सर्वांचा नाश करीन आणि मी तुझ्यापासून एक राष्ट्र घडवीन, एक राष्ट्र होईल आणि त्यांच्यापासून मी आपलं गौरव करीन. आणि माझ्या प्रियानो, जेव्हा प्रभू त्याला बोलला, लुक ॲट द हार्ट ऑफ द पर्सन ऑफ गॉड, तो प्रभूला काय म्हणतो आहे, जर तू माझ्या लोकांना क्षमा करणार नाही तर काय कर, माझे नाव जीवनाच्या पुस्तकातून काढून टाक. व्हॉट इज द मीनिंग दॅट? जसं तू या लोकांना त्या मृत्यूच्या पुस्तकात लिहून ठेवलं आहे मरण्यासाठी, माझं पण नाव त्या मृत्यूच्या पुस्तकात नाही. काउंट मी लाईक देम, मला त्यांच्याप्रमाणे गण प्रभू, मी त्यांच्या बदलाच आहे, म्हणा पण तू माझं नाव काउंट टाक, त्यांचंही नाव लिही, माझे नाव घे आणि त्यांना तू क्षमा कर. आणि मग आम्ही पाहतो हे वचन असं म्हटलं आहे, प्रभूने तू बोलत आहे. माझ्या आपल्याला 3-4 गोष्टी आपण पाहणार आहोत.
मी हे जे तू सांगितले आहे तेही मी तुझ्यासाठी करीन. काय करणार आहे? पहिली गोष्ट पाहतो, मी तुझ्यासोबत दैवी मैत्री दृढ करेन. मी तुझ्यासोबत ईश्वरीय मैत्री, आय एम गोइंग टू बी ए फ्रेंड टू यू. हो माझ्या प्रियानो, आज परमेश्वर देव मोशेला म्हणतो, लेट मी बिल्ड अ न्यू रिलेशनशिप. आतापर्यंत तुम्हाला दास होता, आतापर्यंत तुम्हाला सेवक होता, मी तुला आज्ञा करायचो आणि तू काम करायचं, पण हिअर आफ्टर नॉट मोर, यू आर नॉट मोर दॅन दॅट सर्वंट ऑफ गॉड किंवा एक सर्वंट. नाउ यू गोइंग टू बी माय फ्रेंड. मी तुझ्या बरोबर मैत्रीचं नातं जुळवणार आहे, दैवी मैत्री. 33 अकरामध्ये म्हटलं आहे, असं म्हटलं आहे, मित्रांशी बोलावे तसे परमेश्वर मोशेशी समोरासमोर बोलत असे. सी द चेंज. जेव्हा मोशेने आपला निर्णय कळवला की जर तू या लोकांना क्षमा करणार नाही तर मला पण काढणार कर, म्हणजे या ठिकाणी आम्ही पाहतो की या देवाच्या सेवकाचं अंतःकरण. तो म्हणतो, प्रभू लोक म्हणतील की काय हा यहोवा परमेश्वर ज्यांनी आपल्या लोकांना मिस्र देशातून बाहेर काढलं आणि याला उचलून नेलं त्या रानावनामध्ये आणि मारून टाकलं. लोक म्हणतील, तुला तुझी चिटू करतील, तुला नाव ठेवतील, कोण विश्वास ठेवील? तुझा स्वभाव आहे, तू दयाळू कृपाळू आहे, तू दया कर, त्यांना क्षमा कर, त्यांना क्षमा कर. आणि जर क्षमा केली आहेस तर तू माझं नाव नाहीच तर माझं नाव जीवनाच्या पुस्तकातून काढून टाक. आणि मग 33:1 पासून असं म्हटलं आहे, प्रभू म्हणतो, आता इथून पुढे जा, आता इथून पुढे जा, या पापाच्या स्थितीमध्ये पुढे जा, पुढे जीवन आहे. गो फर्दर. तुम्हाला आता थांबायचं गरज नाही, कारण जर तुम्ही ते थांबला तर तुमचा नाश आहे. आणि मग तू म्हणतो प्रभू जर तू माझ्या सोबत येणार नाही तर मी पण जाणार नाही. तो म्हणतो, नाही असं कर मोशे, मी तुझ्यासोबत माझा दूत पाठवी, त्याला सगळं काय अधिकार देईल. तो नाही म्हणाला, तू दूत पाठव, काय कर, पण तू माझ्या बरोबर आल्याशिवाय मी पुढे जाणार नाही. माझ्या प्रियानं, या ठिकाणी गोष्ट मला दिसत आहे, परमेश्वर देव आपल्या लेकरांशी मैत्री करण्याचा प्रयत्न करत आहे. पहा, एक वचन आपण करूया. नीतिसूत्रे 27:17 मध्ये काय म्हटलं आहे? नीतिसूत्रे 27:17 सापडत वाचा. व्हॉट इज द कंडिशन ऑफ फ्रेंड? जेव्हा ज्या व्यक्तीशी आपण मैत्री करतो, काय म्हणतात पहा, तिखे तिख्याला पाणीदार करते. 27:17 तिखे तिख्याला पाणीदार करते, तसा मनुष्य आपल्या मित्राचा चेहरा पाणीदार करतो. तसा मनुष्य आपल्या मित्राचा चेहरा पाणीदार करतो. पहिली मागणी होती की प्रभू माझा चेहरा तू पाणीदार कर. जर तू मला तुझा मित्र म्हणतो आहे आणि माझा चेहरा पाणीदार होण्यासाठी, माझ्यामध्ये परिवर्तन येण्यासाठी तुझा मुखप्रकाश माझ्यावर पाड, तुझा मुखप्रकाश माझ्यावर पाड. असं म्हटलं या ठिकाणी की याचा परिणाम असा झाला, जेव्हा जेव्हा मोशे दर्शन मंडपात जाईल तेव्हा तेव्हा परमेश्वर जसा मित्राशी बोलावे तसे परमेश्वर मोशेशी समोर समोर बोलत असे. आणि असं म्हटलं, जेव्हा मोशे छावणीकडे जात असे तरी त्याचा सेवक नूनाचा पुत्र यहोशुआ हा तरुण पुरुष मंडप सोडून बाहेर येत असे. मोशे बाहेर जायचा तेव्हा त्या मंडपाचं संरक्षण करण्यासाठी देवाचा सेवक हा नूनाचा पुत्र तरुण मुलगा त्या प्रभूच्या चरणाजवळ उभा राहायचा. माझ्या प्रियानं, आज परमेश्वराची इच्छा आहे तुमच्या आमच्या सोबत एक नवीन नातं जोडावं, नवीन नातं जोडावं, नाशाचं नाही, मैत्रीचं, प्रीतीचं. असं म्हटलं आहे की यहोशुआ 1:5 मध्ये आम्ही पाहतो, परमेश्वर देव आपली मैत्री कशी प्रकट करतो, आपली मैत्री, आपलं प्रेम कसं प्रकट करतो. यहोशुआ 1:5 म्हटलं आहे. अनुवाद नाही, यहोशुआ 1:5. तुझ्या आयुष्यात तुझ्या पुढे कोणाचाही टिकाव लागणार नाही. द लॉर्ड लव्स दॅट पर्सन. जो परमेश्वर ज्या व्यक्तीवर प्रेम करतो तो
त्याच्यासोबत मैत्रीची गाठ बांधतो, तो त्याला अभिमान देतो. कारण मनुष्यापेक्षा देवाची मैत्री ही बळकट मैत्री आहे. तो म्हणतो की पहा, तुझ्या आयुष्यात जो नूनाचा पुत्र योशुआ त्या छावणीच्या दाराजवळ बसून राहायचा, जेव्हा परमेश्वराने मोशेच्या द्वारे त्याला सेवा दिली, पुढारी पण दिलं, तो म्हणतो पहा, तुला पुढे जायचं आहे, तुझा माझा दास मोशे मेलेला आहे, जसा मी त्याच्यासोबत होतो मित्र म्हणून मी तुझ्या बरोबर आहे. तो म्हणतो तुझ्या आयुष्यात तुझ्या पुढे कोणाचाही टिकावा लागणार नाही. जसा मोशे बरोबर मी होतो तसा तुझ्या बरोबर मी असेल. मी तुला सोडणार नाही, सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही. मी तुला सोडून जाणार नाही. असं म्हटलं आहे. देवाची मैत्री आमच्या जीवनामध्ये उत्साह निर्माण करणारी मैत्री असते. जगण्यासाठी, पुढे जाण्यासाठी एक नवी सामर्थ्य देते. देवाची मैत्री आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्रेरणादायक अशी ती होत जाते. आणि म्हणून ती मैत्री आम्हाला फार आवश्यक आहे. दैवी मैत्री मानवी मैत्रीला प्रेरणादायक अशी ती ठरत जाते. तुमच्या आयुष्यात तुमच्या पुढे कोणाचाही टिकाव लागणार नाही. The love of God, the friendship of God. What does it do? ती मैत्री, जेव्हा परमेश्वर देव तुमच्या माझ्यासाठी मैत्रीचं बंधन बांधतो, महत्वाची गोष्ट आहे. इतरांचा टिकाव लागू देत नाही. माझ्या खंबीर हो, हिम्मत धर, बलवान हो, मी तुझ्या बरोबर आहे. हे देवाचं वचन आहे. हे देवाचं वचन आहे. म्हणजे प्यानो असं म्हटलं आहे उत्पत्ती 28:15 मध्ये, जेव्हा देवाचा हा याकोब आपल्या भावापासून, पित्यापासून पळून चालला होता, भावापासून, आणि त्या रात्री प्रभूने दर्शन दिलं. हो माझ्या प्रियानो, ज्यांच्यावर प्रभू प्रेम करतो, ज्यांच्याशी प्रभू मैत्रीचं नातं बनवतो, ते वचन सांगते. सापडलं का कोणाला? मी तुला अंतर देणार नाही, परत आपल्याकडे आणू परत, मी तुला अंतर देणार नाही. माझ्या प्रियानो, ही प्रभूची कृपा आमच्यावर आहे. आणि ती कृपा परमेश्वर देवाने येशू ख्रिस्तामध्ये आम्हामध्ये मैत्रीचं नातं घडवलं. पहा काय म्हणताय योहान 15:13-14 मध्ये. आम्हाला ती स्टोरी माहित आहे. प्रभू तुम्ही द्राक्ष व्यवसाय, माझा बाप माडिया वगैरे वगैरे, आणि मग तो म्हणतो, तो नातं सांगतो, पहा मी आतापासून तुम्हाला दास म्हणत नाही, कारण धनी काय करतो ते दासाला ठाऊक नाही, परंतु मी तुम्हाला मित्र म्हटले आहे, कारण जे काही मी आपल्या शिक्षकापासून ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हाला कळविले आहे. बिकॉज यू आर माय फ्रेंड्स. ओ येशू ख्रिस्ताने शिष्याला निवडलं आणि त्यांना शिकवत आहे. आणि आज तो मैत्रीचा धडा शिकवत आहे, तो प्रीतीचा धडा शिकवत आहे. ही मैत्री कशी आहे? ही मैत्री प्रभू सोबत त्या वेलीप्रमाणे आहे. माझा बाप माडी आहे, मी वेल आहे, तुम्ही फाटे आहात. ही मैत्री त्या वेलीला जोडलेल्या फाट्याप्रमाणे आहे. आणि जेव्हा ही वेल ती वेल आणि तो फाटा जुळला असतो, त्यावेळेस त्या वेलीतून येणारे जे जीवन आहे त्या फाट्याला प्राप्त होते आणि ते फाटा फलदायी होतो. प्रभूची मैत्री आम्हाला फलदायी करणारी मैत्री आहे. आणि मी तुला सोडणार नाही, बांधून ठेवील. तो म्हणतो की आता तुम्ही माझे दास नाही, तू माझे नौकर नाही आहे, तुम्ही माझ्या सोबतचे आहेत, सोबतचे आहेत. मी आतापासून तुम्हाला दास म्हणत नाही, परंतु मी तुम्हाला मित्र म्हटले आहे. का? कारण जे काही मी आपल्या पित्यापासून ऐकले घेतले ते सर्व हेही तुम्हाला सांगत आहे. जे काही मी माझ्या पित्यापासून ऐकलं घेतलं तुला सांगत आहे. माझ्या प्रियानो, प्रभू मोशे, हेही मी तुझ्या सोबत करीन, मी तुझ्या सोबत मैत्रीचं नातं बलवान करीन. दुसरी गोष्ट मी पाहतो या ठिकाणी असं म्हटलं आहे, मी तुझ्यासोबत दैवी मार्ग तयार करीन. आय विल बिल्ड अ डिव्हाइन वे. एक दैवी रास्ता मी तुझ्यासाठी निर्माण करीन. जो मार्ग तू निवडला तोच मार्ग मी तो परिपूर्ण करीन. हेही तुझ्या सांगते मी करेन. तुम्हाला बघू, तू जर माझ्या बरोबर आला नाहीस तर मी जाणार नाही. तू माझ्या मार्गामध्ये या लोकांना मला पुढे न्यायचं आहे, जीवनामध्ये न्यायचं आहे, वतनाच्या देशामध्ये न्यायचं आहे. जर तू येणार नाहीस, तू माझा मार्गदर्शक हो,
तू माझा मार्ग हो. आणि परमेश्वर म्हणतो यस आय एम गोइंग टू डू, हे पण मी तुझ्यासाठी करणार आहे. येशू ख्रिस्ताने स्पष्ट सांगितलं आहे की मार्ग सत्यविधवर मी आहे, माझ्याद्वारे आले वाचून ओ परमेश्वर मोशे मी तुझ्यासोबत राहील, मी तुला मार्ग दाखवील, तुझा मार्ग मी मोकळा करील आणि येथून पुढे मी तुला जीवनाकडे, मी तुला त्या वचनाकडे जे मी योजून ठेवलेलं आहे तिथपर्यंत नेईल. आणि प्रभू म्हणतो मी तर तुम्हाला सार्वकालिक जीवनापर्यंत घेऊन जाईल. कारण मार्ग तुमचा मार्ग मी आहे, कारण तुमच्यासाठी सत्य मी आहे आणि जीवन मी आहे. आणि तो म्हणतो माझ्या वाचून आले वाचून मी त्याकडे कोणी जात नाही. हा मार्ग कोणता माझ्या प्रियांनो? जो प्रभूचा मार्ग काळा. स्तोत्र 18:3 स्तोत्र 18:3 आमेन. शब्द पहा, स्तुती पात्र परमेश्वराचा मी धावा. हा मित्र कोण आहे? हा मार्गदर्शक कोण आहे? हा स्तुती पात्र देव आहे. देवाची स्तुती धन्यवाद करत असताना मी प्रभूच्या सोबत चालत राहील. आणि तो म्हणतो की मी धावा करत राहील, या मित्राचा धावा करील, त्याला याचना करील, त्याला प्रार्थना करील, त्याला म्हणेल प्रभू चल माझ्या बरोबर. आणि तो म्हणतो तेव्हा काय होईल? तेव्हा शत्रूपासून माझा बचाव होईल. ओ माझ्या प्रियांनो, या दिवसामध्ये अनेक संकट आमच्यावर येत आहे, अनेक समस्या आमच्यावर येत आहे. आम्ही पाव पुष्कशा ख्रिश्चन लोकांवर, मंदिरावर लोक धक्के देत आहेत आणि मारहाण करत आहेत. आणि पुष्कळ ठिकाणी आतमध्ये पण प्रॉब्लेम सुरू आहेत आणि एकमागून एक गोष्टी घडत आहेत. जर परमेश्वर देवासोबत आम्ही चालत आहोत, जर परमेश्वर देव ख्रिस्त येशूमध्ये आमचा मार्गदर्शक आहे, तो म्हणतो तेव्हा शत्रूपासून माझा बचाव होईल. आणि इथं 4 गोष्टी आहेत. पहा काय म्हटलंय, कसा बचाव होईल? जेव्हा आम्ही जीवनाच्या प्रवासामध्ये आहोत आणि त्या प्रवासामध्ये चालत असताना आमचा प्रवास चालत चालत त्या स्वर्गीय जीवनाकडे जात आहे. पहिली गोष्ट म्हटलंय मृत्यूच्या बंधनाने मला वेचलेली आहे. तो सांगतो आहे का मला बचाव पाहिजे? पहिली गोष्ट मला माहित आहे की मृत्यूच्या बंधनाने मला वेचले आहे. I'm covered with the death, the sackcloth of the death. त्या मृत्यूच्या बंधनाने मला मृत्यूने मला बांधून ठेवलेला आहे मरण्यासाठी. नाशाच्या पुराने मला घाबरे केलेला आहे. जेव्हा माझ्यावर संकट येतात असं वाटतं नाशकार आहे, मी घाबरून जातो. हे माझे शत्रू आहेत. आणि असं म्हटलं अधोलोकाच्या बंधनाने मला घेरले आहे. भीती आहे की मी कुठेतरी मरून मिळेल, कोणी मला माझा घात करेल. अधोलोकाची भीती की माझं काय होईल. आणि मृत्यूचे पाश माझ्यावर आले आहेत. ते तर आलेच आहेत. मी आपल्या संकटात प्रवेशाचा धावा केला, माझ्या देवाला मी हात मारली, त्याने आपल्या मंदिरातून माझी हानी ऐकली. परमेश्वर देव ज्या मंदिराकडे आमची वाट चालू आहे सार्वकालिक जीवनाच्या, त्या मंदिरातून परमेश्वर देव तुमची आणि माझी हात ऐकण्यासाठी तत्पर आहे. पहा काय म्हटलं आहे, जेव्हा परमेश्वर आमची वाणी ऐकतो, प्रार्थना ऐकतो म्हटलं, तेव्हा पृथ्वी हादरली व कंपित झाली. पर्वताचे पाय डळमडले, त्यांनी झोके बसले, कारण तो संतप्त झाला. जेव्हा प्रभूच्या मार्गात चालत असताना अशा घटना घडत असतात, स्वतः परमेश्वर तुमच्या आमच्यासाठी त्या मार्गामध्ये तुमचा माझा बचाव करण्यासाठी संतप्त होऊन जातो. माझ्या प्रियांनो, यशाया 55:9 काय म्हटलं? यशाया 55:9 मध्ये, आयझाया 55:9, कारण आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे तसे माझे मार्ग तुमच्या मार्गावर अधिक आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनाहून उंच आहे. When we choose the way of the Lord, जेव्हा प्रभूचा मार्ग आपण निवडतो, तो म्हणतो आहे की जो माझा मार्ग आहे तो मार्ग तुमच्या मार्गापेक्षा वेगळा आहे. माझा मार्ग जीवनाचा आहे. मी तुम्हाला धोपट मार्गाने नेईल. माझ्या कल्पना तुमच्या कल्पना वेगळ्या आहेत.
माझ्या कल्पना हे आहे की तुमचं हित व्हावं, तुमचं बरं व्हावं, तुमचं कल्याण व्हावं. आणि मनुष्याच्या कल्पना काय असतात? जेव्हा मनुष्याच्या मनामध्ये कपट येते तेव्हा तो नाशाकडे जातो. तो लोकांच्या असं म्हटलंय की त्याच्या जीवनामध्ये अशा गोष्टी घडतात की मग ते त्याच्या जगण्यासाठी हानिकारक होतात. असं म्हटलंय, परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे तोपर्यंत शोध घ्या, तो जवळ आहे तोच त्याचा धावा करा. देवाचा मार्ग जवळचा मार्ग आहे, तो मार्ग देवाच्या जवळ आम्हाला ओढून घेतो. इथे जागी चुंबकत्व, त्या मार्गात असताना प्रभू आम्हाला आपल्याला जोडून घेतो आणि आपल्यासोबत तो घेऊन चालतो. तो आम्हाला त्याच्या मार्गामध्ये दुष्ट प्रवृत्तीला स्थान नाही. देयर इज नो प्लेस फॉर अडल्टरी ऑर एनी अदर सीन. दुष्ट प्रवृत्तीला स्थान नाही त्याच्या मार्गामध्ये. काय माहिती का? फक्त क्षमा आहे त्याच्या मार्गामध्ये, फक्त कृपा आहे त्याच्या मार्गामध्ये, दया आहे. देवाच्या मार्गामध्ये देवाच्या मुखातून फक्त बोधवचन निघतात, ते आम्हाला परिपूर्ण करतात. देवाच्या मार्गामध्ये असं म्हटलं आहे निर्गम आपलं रिव्हिलेशन 15:3 मध्ये, ते देवाचा मोशे याचे गीत व कुकराचे गीत गाताना म्हणतात. पहा, स्वर्गामधली घटना आहे तिथं हा योहान पाहतो आहे की देवाचे दास ते देवाचा दास मोशे याचे गीत गात आहेत, कोकऱ्याचे गीत गात असं म्हणतात. हे प्रभू देवा, हे सर्व समर्थ, तुझी कृत्ये थोर व आश्चर्यकारक आहेत. हे राष्ट्रपिते, तुझे मार्ग नीतीचे व सत्याचे आहे. प्रभू परमेश्वर देव आम्हाला चालत असताना नीतीच्या मार्गाने, सत्याच्या मार्गाने तो चालवतो आणि मला पुढे नेतो. असं म्हटलं आहे की तिसरी महत्वाची गोष्ट म्हटलं आहे की हा जो तिसरा मुद्दा आहे आमचा, असं म्हटलं मी त्याला नाव दिलेलं आहे, परमेश्वर देव हेही करेल. काय करणार आहे? परमेश्वर देव आम्हाला आपलं तेज प्रकट करेल. परमेश्वर देव आमच्यावर दैवी पाखर घालील. परमेश्वर देव आम्हासोबत दैवी समक्षता ठेवील. हाताची पाखर, ही विल कव्हर अस. ओ माझ्या प्रियानो, पुढे जाण्यासाठी त्या प्रीतीमध्ये, त्या मार्गामध्ये जात असताना, ओ आम्हाला वक्ताकडे जायचं आहे, जात असताना मोशेने प्रार्थना केली, जर प्रभू तू माझ्या लोकांना क्षमा केली आहेस तर काय कर, यांना तुम्हाला कृपा करून मला तुझे तेज दाखव. तू आपला निर्णय चेंज केला आहे का हे मला कन्फर्म कर प्रभू. मला तुझं तेज दाखव. Your goodness may be delivered to me. तुझी कृपा, तुझी दया, तुझं सामर्थ्य. ओ माझ्या प्रियानो, मोशेने एक तेज पाहिलं होतं, ते वेगळं पाहिलं होतं. जेव्हा तो त्या मिद्यान देशामध्ये फिरत होता, त्याने पाहिलं आणि त्याला 40 वर्ष झाले, शेवटचा वेळ होता आणि तो आपली मेहनत आज असताना त्यांनी पाहिलं त्या देवाचा पर्वत डोंगराच्या पायथ्याशी त्याने एक गोष्ट पाहिली. एक मोठं हिरवं झाड आहे आणि त्या झाडातून अग्निवर निघत आहे आणि अग्नीचे मोठमोठे लाट वर निघत आहे आणि ते झाड जसं तसं आहे. आणि मग त्याला असं वाटलं हे काय चमत्कार आहे बाबा, कधी 40 वर्ष पाहिलं नाही. लेट मी गो अँड सी व्हॉट इज देयर. आणि तो तिथं गेला, त्याला हाक आली की मोशे काय कर, तू आपल्या पायातले जोडे काढ. आणि कारण ही जागा, ओ माझ्या प्रियांनो, प्रभूच्या समक्षमध्ये जात असताना प्रभू तो रिमूव्ह युअर शूज. तुमच्या जीवनामध्ये जोडा आहे ज्यामुळे तुमचं जीवन अशुद्ध झालेलं आहे. रिमूव्ह दॅट वन. कारण ही जागा पवित्र आहे. माझ्या प्रिया देवाचं मंदिर कसं आहे? हे देवाचं मंदिर पवित्र आहे. ती पवित्रता ज्या ठिकाणी केवळ प्रभूचा तेज आम्ही पाहू शकतो. मोशे पाहत आहे ते अग्नीमध्ये तो प्रकाश पाहत आहे आणि मग त्या तेजातून अग्नीतून प्रभू त्याच्यासाठी बोलत आहे. प्रभू त्याच्यासाठी बोलत आहे. प्रभूच्या तेजामध्ये सामर्थ्य आहे, त्या ठिकाणी संदेश आहे. तुम्हाला मी आपले सर्व चांगुलपण तुझ्या पुढे चालवी. हे तेज म्हणजे काय आहे? प्रभूचं चांगुलपण. तुझ्या समोर परमेश्वर या नावाची मी घोषणा करीन. I will call. मी परमेश्वर देव आहे. मी युगाने सनातन परमेश्वर आहे. ज्याच्यावर कृपा करायचे वाटेल त्यांच्यावर मी कृपा करील. तरी पण म्हणाला की तुला माझे मुख पाहताना नाही,
कारण माझे मुख पाहिल्यास कोणी मनुष्य जिवंत राहणार नाही. परमेश्वर म्हणाला, माझ्यापाशी एक जागा आहे, तेथे या खडकावर उभा राहा. परमेश्वराची समक्षता प्राप्त होण्यासाठी, परमेश्वराचं दर्शन होण्यासाठी, प्रभूचं तेज पाहण्यासाठी इथे चित्र प्रकट केलेलं आहे. असं म्हटलं या ठिकाणी आम्ही पाहतो. प्रभू म्हणतो की तू माझं तोंड पाहू शकणार नाही आणि मग मी तुला काय करील, मी तुझ्यावर कृपा करील, तुला मी खडकामध्ये लपवून ठेवील, तुला मी खडकामध्ये, हेही तुझ्या संगती मी करेल. महत्वाची गोष्ट, जीवनाचा प्रवास करत असताना परमेश्वर म्हणतो की मी तुला खडकामध्ये लपवून. हा खडक काय आहे? हा खडक परमेश्वर देव आहे, प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो खडक प्रभू म्हणतो की ज्या खडकावर मी माझी मंडळी स्थापन करील. तो खडक हा आहे, जेव्हा पाऊस आला आणि पूर आला आणि भयंकर वादळ बिघडलं आणि सगळं काही वाहून गेलं, पण जे घर खडकावर बांधलं होतं ते स्थिर राहिलं. हो माझ्या प्रियानो, जेव्हा परमेश्वराचं तेज, परमेश्वर समक्षता मला प्राप्त होते, जेव्हा परमेश्वराची पाकर आमच्यावर घातल्या जाते, आम्ही परमेश्वर देव त्या खडकामध्ये आम्हाला लपवून ठेवतो. इतका मोठा देवाचा सेवक मोशे म्हणतो, तू माझं तोंड पाहू शकणार नाही. जसं म्हटलं आहे, परमेश्वर मला, माझ्यापाशी एक जागा आहे, ते त्या खडकावर उभा राहा. आय हॅव द प्लेस फॉर यू. तुझ्या संरक्षणासाठी, तुझ्यावर दया होण्यासाठी, तुझ्या लेकरावर दया होण्यासाठी, तुझ्या पापाची लोकांची क्षमा होण्यासाठी माझ्याकडे एक जागा आहे. ती जीवनाची जागा आहे. त्या जागेमध्ये कोणी येऊ शकणार नाही. तिथं मी तुला झाकून ठेवील, आपल्या हाताने झाकून ठेवील म्हटलं आहे. असे होईल की माझे तेज जवळ चालले असता मी तुला खडकाच्या भगेत ठेवीन, मी निक्षून जाईपर्यंत माझ्या हाताने तुला झाकून ठेवीन. आय विल कव्हर यू विथ माय हँड्स. त्यानो एक वचन आहे, लूक 2:9 मध्ये नाही का, येशूचा जन्म झाला कुठं? बेथलेहममध्ये. मेंढपाळ काय करत होते? रानामध्ये मेंढरा करत होते. आणि काय म्हटलंय की देवदूत त्या ठिकाणी आला आणि प्रभूचं तेज, ओ माझ्या प्रियानो, ती भ्याले. आणि संदेश काय आला? तुम्हासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा, हा तेज, तारणाचा संदेश, प्रभूचा तेज म्हणजे आमच्यासाठी उद्धाराचा संदेश घेऊन आला आहे. मी तुला अशा स्थितीत ठेवील, जागेवर ज्या ठिकाणी तुला कळेल की देवाचा पुत्र येशू ख्रिस्त जो त्या गवारीमध्ये बसला ठेवलेला आहे, जा त्याला पहा, तो तुमच्यासाठी जीवन आहे, सार्वकालिक जीवन आहे. माझ्या प्रियानो, निर्गम 33 मध्ये काय म्हटलं पहा, लिहिलं या ठिकाणी तेच की मी निघू जाईपर्यंत माझ्या हातात तुम्हाला झाकून ठेवी. पुढे म्हटलं आहे, वी आर कवर्ड बाय द होली ब्लड ऑफ जीसस क्राइस्ट. आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र रक्ताने झाकल्या गेलो. तो खडक ख्रिस्त आहे, त्याचं रक्त, त्याच्या रक्ताने तुम्ही आणि मी झाकले गेलो आहोत. आता त्या रक्तामध्ये आम्ही झाकल्या गेल्यामुळे, त्या हाताने झाकल्या गेल्यामुळे, हो माझ्या प्रियानो, येशूच्या शरीरामधला रक्त वाहत आहे. डोक्यामध्ये काठीचा मुकुट आहे, रक्त वाहत आहे. त्या रक्ताने तुमचं माझं डोकं झाकलं गेलेलं आहे. येशूचं रक्त त्याच्या हातून वाहत आहे. त्या रक्ताने तुमचे माझे हात जीवनासाठी झाकले गेलेले आहेत. येशूचं रक्त तुमच्या माझ्यासाठी पायाने वाहत आहे. त्या पायाच्याद्वारे तुम्ही आणि मी त्याने झाकले गेलेले आहोत. जेव्हा आम्ही त्या खडकाखाली येतो, यशाया 32:2 मध्ये काय म्हणतं पहा, ख्रिस्त जो खडक आहे, यशाया 32:2, हा परमेश्वर देव, हा प्रभू येशू ख्रिस्त. इथं म्हटलं आहे, वाऱ्यापासून आसरा देणारा. त्या वाऱ्यामध्ये आम्ही भुशासारखे उडून जाऊ नये म्हणून असं म्हटलं आहे. दुर्जन कसे नाही, ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुशासारखे आहेत. तुम्ही आणि मी त्या वाऱ्याने उडून जाऊ नये म्हणून, त्या दुष्ट्याने उडून जाऊ नये म्हणून वचन म्हणते आहे की मी तुम्हाला आसरा देईल. इथं म्हटलं आहे
काय करील? निवारा देईल. निवारा व वादळापासून निवारा असा होईल. वादळापासून तो खळक जेव्हा तुमच्या आमच्या वादळी प्रभू आम्हाला त्या खळकाच्या कपारीमध्ये लपवून ठेवील असं म्हटलं आहे. वृक्षभूमीतून असं म्हटलं. वृक्षभूमीतून काय होईल? माझ्या प्रियानो, ज्या खळकामध्ये प्रभू आम्हाला लपवून ठेवील त्या खळकामधून प्रभू काय करेल? तुमच्या माझ्यासाठी जीवनी पाणी. आम्ही प्रगटीकराच्या पुस्तकात म्हणतो आहे 7व्या अध्यायामध्ये की जेव्हा आमची एखादी व्यक्ती प्रभूकडे जाते ते चित्र मला दिसते आहे असं म्हणतात त्या ठिकाणी की तो जे लोक प्रभूच्या समागमामध्ये गेलेले आहेत, जे प्रभू समोर आनंद करत आहेत, घोषणा करत आहेत, तो त्यांना जीवनाच्या पाण्याजवळ घेऊन जाईल. तो त्यांना जीवनाच्या पाण्याजवळ घेऊन जाईल. The Lord will you cover with the जीवनी लिव्हिंग वॉटर. ती त्या खळकामधून जीवनी पाणी. आणि असं म्हटलं आहे तप्त भूमीत विशाळ खळकांची छाया असा तो होईल. जेव्हा तुमच्यावर माझ्यावर तप्त गोष्टी येतील, भयंकर परिस्थिती येतील, शास्त्र सांगते आहे की प्रभू त्या ठिकाणी विशाल विशाल खळकाची छाया करील, लपवून ठेवील. तुम्हाला मला लपवून ठेवील. यशाया 51:16 फार सुंदर वचन दिलेलं आहे. असं म्हटलं आहे की मी आकाशाची स्थापना करावी, पृथ्वीचा पाया घालावा व तू माझी प्रजा आहेस असे श्रीमंत म्हणावे म्हणून मी आपले वचन तुझ्या मुखात घातली, आपल्या हाताची छाया मी तुझ्यावर केली. ओ माझ्या प्रियानो, परमेश्वर देव आपल्या मुखाच्या वचनाने, आपल्या मुखाच्या शब्दाने तो आम्हाला झाकून ठेवील. देवाचं वचन, द वर्ड ऑफ गॉड विल कव्हर अस टू स्टँड फॉर द वर्ड. सैतानाला सामोरे जाण्यासाठी, दुष्टाईला सामोरे जाण्यासाठी आणि पापाला सामोरे जाण्यासाठी प्रभूचं वचन आम्हाला गुंडाळून ठेवी. आमच्यावर कोणता प्रतिकार होत येणार नाही. मी आपली वचने तुझ्या मुखात घालील, ती वचनं तुझा बचाव करील. आपल्या हाताची छाया मी तुझ्यावर केली आहे. ओ प्रभू, मी तुला आपल्या हाताने झाकून ठेवील, तुझा नाश होणार नाही. आणि मग मी पार गेल्यानंतर तो हात काढून घेईल, म्हणजे तुम्हाला पाठ मोरे पाहू शकशील. ऍटलिस्ट तोंड नाही, ऍटलिस्ट पाठ मोरे मी तुम्हाला पाहू शकशील. माझ्या प्रियानो, येशू ख्रिस्त वधस्तंभाकडे जात आहे. येशू ख्रिस्त वधस्तंभाकडे जात आहे आणि स्त्रिया रडत आहेत जोरजोराने प्रभूला मृत्यू त्यांना पाहून. प्रभू काय म्हणाला? माझ्यासाठी रडू नका. कोणासाठी का? आपल्या लेकरा बाळासाठी रडा. क्राय फॉर देम. माझी इच्छा होती की त्यांना पण काय करावं? आपल्या पंखाखाली झाकून ठेवावं, लपवून ठेवावं, कव्हर करावं, म्हणजे जगाच्या सर्व प्रकारच्या वाईटापासून ते सुरक्षित राहतील. प्रे फॉर दॅट की प्रभूने ज्याप्रमाणे आपल्या रक्ताने आम्हाला झाकण्याचं वचन दिलं आहे, आपल्या पंखाखाली तो झाकून ठेवी. मोशे प्रभूला म्हणतो आहे, हे प्रवेश पित्या, तू माझ्या बरोबर आल्याशिवाय मी जाणार नाही. तो म्हणतो, मोशे, जे काही तू सांगितलं आहे ते मी करीनच करीन. मी तुझ्या बरोबर जातो. मी तुझ्या समोर मैत्रीचं नात ठेवी. मी तुझ्या समोर मी तुझा मार्गदर्शक होईल. मी तुझ्यासाठी काय करेल? आपलं तेज प्रकट करेल. मी तुझ्यावर फाकर घालेल. मी तुझ्या लोकांसमोर तुझ्या समक्षतेमध्ये राहील. मी तुझं गौरव करीन. मी तुला आपल्या हाताने झाकून ठेवीन. ओ माझ्या प्रियानो, आज आपल्या मुलीला काय कशाची गरज आहे? ओ माझ्या प्रियानो, आम्हाला अधिकार नको, पावर नको. आम्हाला काय पाहिजे आहे? आम्हाला पाहिजे आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने सगळ्यात पहिले आपल्या खळकामध्ये
सुरक्षित ठेवावं, परमेश्वराने आपल्या हळकामध्ये आपल्या पवित्र हाताने झाकून ठेवावं, प्रभूने आम्हाला त्याच्या पवित्र रक्ताने आम्हाला झाकून ठेवावं, आम्हाला कव्हर करावं, म्हणजे सैतानी शक्ती आमच्यावर कार्य करणार नाही, आमच्यावर आजार येणार नाही. माझ्या प्रियानो, आल्या आल्या पहिलं वचन मी वाचलं, आम्ही ओपनिंग वचन वाचतो, तो म्हणतो हे कधी होईल? तू आपला देव परमेश्वर, निर्गम 15:26, तू आपला देव परमेश्वर याचे वचन मनापासून ऐकशील. तू आपला देव परमेश्वर याचे वचन मनापासून ऐकशील आणि त्याच्या दृष्टीने जे वाईट ते नीट ते करशील, त्याच्या दृष्टीने जे नीट ते करशील, त्याच्या आज्ञाकडे कान देशील आणि त्याचे सर्व विधी पाळशील तर मिस्री लोकांवर जे रोग मी पाठविले त्यापैकी एकही तुझ्यावर पाठविणार नाही, कारण मी तुला काय करणार आहे? रोगमुक्त करणारा देव आहे. ओ माझ्या प्रियानो, जेव्हा जेव्हा मी आजारी पडतो, असं वाटतंय माझ्यावर संकट आलेलं आहे, आजार आलेला आहे, हे का झालेलं आहे? आम्ही विचार करावा, कुठेतरी माझं चुकलेलं आहे का? मी माझ्या देवाचं वचन ऐकतो आहे का? मी देवाच्या दृष्टीने नीट करतो आहे का? मी देवाच्या आज्ञेचं पालन करतो आहे का? मी त्याची विधी पाळत आहे का? आणि वी हॅव टू टेस्ट अवरसेल्फ. जेव्हा संकट येतात, ते संकट अशासाठी येतात की आम्ही आपलं परीक्षण करावं. तो म्हणतो जर हे करशील तर मी आपलं तेज तुझ्यासमोर प्रगट करीन, मी तुझ्यासोबत आपली मैत्री घट्ट करीन. हो, मी तुला दास नाही, मी तुला धनी बनवील, माझ्या सुखद मित्र बनवील. मी तुझं आपलं तेज तुझ्यावर प्रगट करीन, मी तुझ्यावर दया करीन, कृपा करील, अनुग्रह करील. मी तुझ्यातले सगळे रोग दूर करीन, कारण मी तुमच्यामधून रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे. माझ्या प्रियानो, माझा प्रभू ख्रिस्त ग्रस्तमाप खेळलेला आहे. मोठ्या आवेशाने प्रार्थना करतो, हे बापा यांना क्षमा कर, कारण काय त्यांना कळत नाही. रक्त घळघळ वाहत आहे. प्रभूची इच्छा आहे, ते शब्द ऐकत असताना तो ते पित्याला म्हणत आहे, पण तो मला हात दाखवत आहे, कम डाऊन अंडर माय विंग्स, माझ्या पंखाखाली या, माझ्या आश्रयाखाली या, माझ्या मैत्रीमध्ये या, माझ्या रक्ताखाली या, मी तुम्हाला झाकून ठेवीन. मी तुमचा खळक आहे, मी तुमच्यावर ध्यान. हो देवा, हो परमेश्वर बापा, तुझी आम्ही स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो. प्रभू, अतिशय उत्तम वचन तू आज आम्हाला दिलेलं आहे, तू अभिवचन दिलेलं आहे. तू मोशेला म्हटलेलं आहे प्रभू की मी हे करीनच करीन. तू हे जे सांगितलं आहे ते मी तुझ्यासाठी करीन. ही तुझी आज्ञा आहे प्रभू, आम्ही तुझं प्रेम आहे, तुझी आम्ही स्तुती करतो. प्रभू, आमच्या जीवनामध्ये पण तू तेच करावं ही आमची प्रार्थना आहे. येशू रक्ते जय, येशू रक्ते जय, येशू रक्ते जय, येशूच्या नावात आहे. तू परमेश्वर देव आजच्या वचनाद्वारे तुम्हाला